युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण के नवनिर्वाचित अध्यक्ष व इताड़े सरपंच सम्माननीय श्री जगन सेठ पाटिल का जन्मदिन उनके ही निवास स्थान भिवंडी तालुका के इताड़े गांव मावली निवास पर उनके चहीतों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर थाने जिला ग्रामीण के अनेकों मान्यवर मित्र मंडली नातेवाईक ने उपस्थित होकर सम्माननीय श्री जगन सेठ पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। इताड्या गावामध्ये मावळी निवास त्यांच्या बंगल्यामध्ये वाढदिवस सर्वांच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे। मित्रांनो, जगन सेठ पाटील ही इताड्याची शान मान आणता आणि या गावाचा असला एक स्वाभिमान आहे। ते भाजपाचे कार्यकर्ते असते तरी त्यांच्या इथे कोणी जर कुठल्याही प्रकारचं काम घेऊन गेलं तरी ते 100% त्या कामाला
मित्रांनो, हा एक असा कार्यकर्ता का आज या गावामध्ये नाही तर या आंबेलोणा परिसरात नाही तर देवणी ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 तारखेला त्या इटाऱ्या गावाचं नाव प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये जर सगळ्यांच्या शर्यतीमध्ये रेसमध्ये जर कोणी इटाऱ्याचं नाव जर प्रथम गाजवलं असेल तर या गावाची शान असलेले आमचे सरपंच विद्यमान सरपंच जगनसेठ पाटील यांच्या माध्यमातून आज ठाणे जिल्ह्यामध्ये नवीन महाराष्ट्रामध्ये इटाऱ्याचं नाव इटारे कोण जगन पाटील सेठ इटारे असं या ठिकाणी नाव त्यांचं गाजत आहे. मित्रांनो, हा एक छोटासा कार्यकर्ता असला तरी सर्वांच्या सुखात सहभागी होणारा कार्यकर्ते, मग तो राजकीय पक्ष असू द्या कुठेही काही काम असू द्या, बस या ठिकाणी वारकरी संप्रदाय झाला देखील या ठिकाणी त्यांचं खूप मोलाचं सहकार्य. आज या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख कर्जनसेठ ठाकरे व उपतालुका प्रमुख शिवसेने हनुमान पाटील आणि सर्व पक्षाची या ठिकाणी कार्यकर्ते त्यांचे जावई भाऊजी आणि सर्व पाटील परवर्ती इतर कामात त्यांच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरविंद दादा भंडारी साहेब त्यांचे सर्व सहकारी मित्र विद्यापती आहे शरद दादा, त्यांच्याकडे काम करते स्किल आहे कौशल्य की काम करत असेल का जसे आपले आणि समीर पाटील सहकारी श्रीकांतजी तसेच त्यांचा सर्व मित्र परिवार वाढदिवसाच्या जगन दादाला मुजरा मानाचा देऊ जगन दादाला मुजरा मानाचा आमच्या पाटील आशीर्वादाच आहे दिलाचा दिलदार आहे मला गोरगरिबाचा आहे वागयो सदाचा देव हराना मुजरा मानाचा मुजरा मानाचा. स्वागतम कैलास मंडू मडवी दादाकडून सुद्धा दादांना वाढदिवसाच्या लक्षात शुभेच्छा. स्वागतम. हा केक उचलताना समोर आदरणीय यशवंत दादा सोरे डॉक्टर यशवंत सोरे साहेब आपल्या निवडली आग्रे महोत्सवाचे सन्मान उद्योगमध्ये आपले आदरणीय राजेश दादा पाटील हे सुद्धा या निमित्त देण्यासाठी आलेले आहेत. पाटील सर आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. सवाल उद्योगपती पाटील यांच्या काळात हे सुद्धा उपस्थित आहे. वाढदिवसाला इकडे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आहे तसेच कामेजी हजारे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. रविभाई पारंगे सर्वांनी एका बाजूने या. मावसाळी बना माजी सरपंच धोनी सरपंच हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू
नुकतीच नियुक्ती झालेले आमचे मित्र जगन पाटील इताडे गावचे सरपंच यांचा आज 43वा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कडनं त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि त्यांचं कार्यकाळ अतिशय जोमाने आणि पक्षवाढीसाठी जावो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची जी इमेज आहे अशीच पक्षात दिवसेंदिवस वाढत राहो। अतिशय चांगली संधी त्यांना मिळाली आहे। पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी संघटन चांगल्या पद्धतीने बांधावं आणि भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या जिल्हा परिषदेला यश मिळवून द्यावं हीच त्यांच्याकडनं पक्षाला आशा आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळासाठी त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे मित्र भरतदादा पाटीलनी आताच मला सांगितलं की जगन पाटीलला नुकताच जो पद भेटला ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष आणि या अध्यक्षाची माझ्यावरती ज्यांनी धुरा सोपवली ते आमचे प्रदेशचे अध्यक्ष आमचे लाडके दादा रवींद्र चव्हाण साहेब, भिवंडी लोकसभेचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब, या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र डाकी साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवले आणि या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही मी याची तुम्हाला मी शाश्वती देतो। भारतीय जनता पार्टी या भिवंडी तालुक्यात नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये कशी जोराने पुढे जाईल याचा मी पूर्णपणे विश्वास देतो आणि भारतीय जनता पार्टी हा आपल्या देशातला 1 नंबरचा पक्ष आहे आणि या पक्षाची धुरा जी ठाणे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे माझ्यावरती सोपवले मी ते पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण काम करेन या पक्षाचा। धन्यवाद। आज या माझ्या वाढदिवसाला सर्व या भागातील या परिसरातील आणि या भिवंडी तालुक्यातील ठाणे जिल्ह्यातून जे कार्यकर्ते माझे नातेवाईक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आले। आमचे दापोडे गावचे भरतदादा सुद्धा या आणि संतोष काकडे असतील, होनी गावचे सुरेश काका असतील, अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांचे मी धन्यवाद देतो। संप्रदाय कल्याण समितीचे भूमी आहे संतांची महत्वाची वैष्णवांची। भगवत धर्म हा महाराष्ट्राचा मूळ धर्म आहे आणि या भगवत धर्माचे आम्ही सर्वजण पायी आहोत। ज्ञानदेव रचियाला पाया तुझी धर्माची कळस। आज या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच आणि ठाणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय श्री जगनजी पाटील यांचा 43वा वाढदिवस संपन्न होत असताना अतिशय आनंद होतो आणि विशेषत्वाने सर्व मंडळी त्यांची चाहते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं प्रेम सर्वांना भरभरून आहे आणि त्या प्रेमापोटी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तेव्हा मी एवढंच सांगू इच्छितो की जगनशेठ पाटील यांना उदंड आरोग्य लाभो। का तर आमच्यासाठी त्यांचं राहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण जवळजवळ आमच्या वारकरी संप्रदायाला फार मोलाचं सहकार्य त्यांचं आहे। आमच्या या पंढरपूरच्या जागेसाठी त्यांनी 33 लाख रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे आणि बरीच रक्कम त्यांनी दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला पंढरपूरला जाताना आमच्यासाठी त्यांची एक गाडी आणि स्पेशल 10,000 रुपये त्याचा खर्च हा दर वेळेला म्हणजे जवळजवळ आता 8-9 वेळेला झाला असेल आणि कधीही त्यांनी सांगितलेलं आहे का ज्या वेळेला तुम्ही पंढरपूरला जाल त्यावेळेला माझी गाडी घेऊन जायचं आणि पैसे घेऊन जायचं, अशी तयारी त्यांच्या मनाची आहे। मनाचा मोठेपणा आहे आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना आणि समाजासाठी ते कार्य करत असतात। आळंदीसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे, पंढरपूरसाठी योगदान आहे, बऱ्याच जणांचं योगदान आहे, परंतु
त्यांनी विशेषत्वाने आम्हाला फार मोलाचं आणि जिथे जिथे काही कमतरता पडते तिथे ते उपस्थित असतात. आळंदीची वारी करत असताना आमच्याबरोबर एक सामानाची टेम्पो ठेवतात आणि सर्व वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे सोय कशी होईल म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळं सूप वगैरे, कांदा भजी, बटाटा भजी, बटाटे वडे अशा प्रकारचे वेगवेगळे आयटम देऊन सर्व वारकऱ्यांना खुश ठेवतात. अशा या जगदीश पाटलांना परमात्म्याने उदंड आरोग्य द्यावं आणि त्यांना सुखी समाधानी ठेवावं आणि अशीच सेवा समाजाची त्यांच्याकडून घडत राहावी ही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि विशेषत्वाने आज आमचे वारकरी संप्रदाय कल्याण तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे आमचे खोनीचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा जगदीश पाटलांवर सगळ्यांचंच प्रेम आहे, असंच प्रेम राहू द्या अशी ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो ना माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. जगन सेठ पाटील हे अत्यंत म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये असून सुद्धा वारकरी संप्रदायाला आम्हाला म्हणजे टोकाला नेऊन ठेवणारे असे जगन सेठ पाटील त्यांच्या ह्या 43व्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी खूप आनंद होत आहे बरं का. म्हणजे नेता हा काही राजकीय क्षेत्रातलंच काही काम बघत असतात, पण आम्ही जगन सेठ पाटलांना बरेच वर्षापासून बघतोय की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आता आम्ही जरी कल्याणला राहत असलो तरी कल्याणची मंडळी त्यांना भेटण्यासाठी जर आलात तर आम्हाला सुद्धा कोणत्याही प्रकारची देणगी कमी पडून देत नाहीत. असे आमचे जगन सेठ पाटील आणि त्याच्या वाढदिवस 43वा वाढदिवस आहे. त्यांना कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आमचे लाख लाख शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य मिळावं आणि अशीच समाजाची सेवा ते करत राहोत हेच बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. आमचे परम मित्र सन्माननीय श्री हरिभक्तीपरायण जगन शेठ पाटील यांचा 43वा वाढदिवस संपन्न होत असताना आपण सर्व मंडळी याचे साक्षीदार आहात आणि जवळजवळ 7 वाजल्यापासून नव्हे तर सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मंडळी येत आहेत. हलोट गर्दी, जसं या ठिकाणी वर्णन केलं की भरपूर ट्रॅफिक जाम झालेलं आहे. याचं कारण की जगन शेठ यांचं असलेलं समाजावर सगळ्यांचं प्रेम आणि खऱ्या अर्थाने एक दानशूर राजा आहे. आमच्या गावाची आन बान शान आहे. प्रत्येक पारमार्थिक कार्यामध्ये त्यांचा एक मोलाचा सहभाग असतो. आमचा गावचा कार्यक्रम असेल तिथे कधीही त्यांची देणगी कमी पडत नाही आणि ते आम्हाला आवर्जून सांगत असतात तुम्हाला काय कमी असेल ते मला सांगा आणि त्या वेळेस जेव्हा आम्ही त्यांना हाक देऊ त्या वेळेस ते आम्हाला मदत करत असतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं सहकार्य असतं. मगाशी उल्लेख केला संपूर्ण आंबलेवाड परिसरामध्ये सुद्धा त्यांची एक मोठी देणगी आहे आणि याच पद्धतीने वेळोवेळी त्यांचं सहकार्य लाभो या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, आमचंही आयुष्य त्यांना प्राप्त व्हावं ही ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. आणि आता त्यांनी डाव्या बाजूला मंडळी आपल्या उजव्या आलेले मंडळी बऱ्याचपासून मीटिंगला आहे. सर्व मित्रांचं दादांच्या दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये होत्या. तरुणांच्या घरातील काही त्याच्यापेक्षा दादांनी मुंबईचे सन्माननीय सरपंच संतोषजी असणारे विशेष कार्यकारी अधिकारी दादा मराठ आपलं मनोजीवन हार्दिक स्वागत होऊ शकता. दादांना लक्ष शुभेच्छा. आपले सुनील दादा दिवसात असं म्हटलं तर वाजत होणार नाही. त्यांच्या समवेत आलेले त्याला आज या ठिकाणी माझे मित्र जगन पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्यांची नुकतीच भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे. खरोखरच त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि जे पद मिळत आहेत त्याला ते चांगलं त्या पदाचा सन्मान करून आणि त्या पदाला न्याय देण्याचं काम ते करतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप आर्थिक योगदान आहे आणि अशा या चांगल्या व्यक्तिमत्वाला एक
चांगली जोड या लोकांची पण सहकार्य मिळतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं काम चालू आहे आणि असंच काम त्यांच्या हातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना देव चांगलं कार्य करण्याची शक्ती आणि दीर्घायुष्य द्यावं आणि सुख समाधान त्यांचं पुढचं आयुष्य जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. फॅमिली फोटो आपण पाहत आहात. आज जगनदादांचा 43वा वाढदिवस आपणा सर्वांच्या उपस्थितीत सुंदर सोहळ्याने ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा बैलगाडा शर्यत आणली आणि कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा भव्य दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला. असे आमचे मित्र सन्माननीय जगनशेठ पाटील, इतर गावचे सरपंच, तसेच ठाणे जिल्हा युवा मोर्चा भाजपा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमचे आणि यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसासाठी शहापूर तालुका व माझी खर्डी ग्रामपंचायत, मी स्वतः सरपंच खर्डी ग्रामपंचायत आणि भाजपा शहापूर तालुक्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई जगदंबे यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी मी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो.